शेतकरी मित्रांनो, नमस्कार. तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल. मित्रांनो, आपण जर कपाशी या पिकाची लागवड केलेली असेल आणि आपल्या कपाशीमध्ये अशा प्रकारे जर तण झालेलं असेल तर आपण कोणते तणनाशक वापरावे याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत. तर मित्रांनो, आपल्या कपाशीमध्ये सतत पाऊस चालू असल्यामुळे पाऊस हा 8 ते 9 दिवस जर राहिला तर आपल्या शेतामध्ये जे बारीक तण असते ते 7-8 दिवसामध्ये एकदम मोठे होऊन जाते आणि आपल्या त्या शेतामध्ये पाऊस खुलल्यानंतर एवढं मोठं तण त्याच्यामध्ये वखरवाईसुद्धा चालत नाही आणि निंदन हे करण्याकरता जळ जाते. तर त्याच्यासाठी आपल्याला पाऊस खुलल्यानंतर असं वाटते की आता वखरवाई करावी की निंदन करावे किंवा तणनाशक मारावे. अशा वेळेस आपण पाऊस खुलताबरोबर 1 ते 2 दिवस अगोदर असे तणनाशकाची फवारणी करून घ्यावी आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुमची वखरवाई चालू शकते किंवा निंदन चालू शकते. हे जे तुम्ही तण पाहता हे मात्र 2 ते 4 तासामध्ये पूर्ण जळालेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. याच्यामध्ये कोणते तणनाशक मारलेले आहे त्याच्याकरता हा आपण पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. मित्रांनो, हे जे तणनाशक याच्यामध्ये वापरल्यामुळे आता वखरवाई निंदन सर्व चालू शकते. या तणनाशकाचा वापर करताना फक्त तुमच्या कपाशीवरती हे तणनाशक उडू देऊ नका आणि तुमचे कपाशीवरती जर हे तणनाशक उडाले तर कपाशी जळून जाईल आणि कपाशीच्या खोळावर सुद्धा हे तणनाशक उडू देऊ नका. हे पाहू शकता, सर्व प्रकारचे गवत जळते. हा केना असा जळून जाते. लांब पानाचा, गोल पानाचा, लांब पानाचे गवत, गोल पानाचे गवत, कोणत्याही प्रकारचे गवत या तणनाशकाने जळून जाते. तुमच्या शेतामध्ये जर भरपूर अशी लयाळी झालेली असेल तर लयाळी पूर्ण बारीक तण हे जळून जाते. मित्रांनो, हे तणनाशक वापरताना फक्त तुमच्या कपाशीवरती किंवा आणि कपाशीच्या खोडावरती हे तणनाशक उडू देऊ नका, जेणेकरून तुमची कपाशी ही जळणार नाही. मित्रांनो, हे तणनाशक जर कपाशीच्या खोळावरती जर उडाले तर तुम्ही पाहू शकता या कपाशीच्या खोळावरती हे तणनाशक उडालेलं आहे आणि पाहू शकता कशा प्रकारे हे कपाशी तिथून मुळून पडली. पाहू शकता हा तणनाशकाचा भाग, जिथं तणनाशक उडालेलं आहे तिथं हे कपाशी पूर्ण अशी खाली पडून जाते. याच्याकरता तुम्ही याच्यावरती तणनाशकाची फवारणी उडू देऊ नका. कपाशीच्या पानावरती जर याचा स्प्रे जर उडाला आहे तर तेवढंच तुमचं हे पान जळून जाईल. पाहू शकता तुम्ही, बाकी भागाला काही फरक पडत नाही. या तणनाशकाला वरून जेवढे ऊन असेल तेवढ्या लवकर 2 ते 3 तासामध्ये हे तुमचं गवत पूर्ण असं वाळून जाते आणि तुम्हाला लगेच वखरणी डवरणी करायसाठी सवलत भेटून जाते. पाहू शकता तुम्ही, पूर्ण जे तण आहे ते नष्ट झालेलं आहे. इकडे तणनाशकाची फवारणी करून आम्ही निंदन करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, जेणेकरून आपल्याला जास्त मजूर लागत नाही. अशा वेळेस पाऊस असला तर वाई चालत नाही, वखरणी चालत नाही. या भागामध्ये पाहू शकता तुम्ही किती तण झालेलं आहे. या भागामध्ये तणनाशक हे मारलेलं नाही आहे.
पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, या तणनाशकानं तुमची लाळीसुद्धा जळून जाते. तर मित्रांनो, या कोणत्या आपण तणनाशकाचा वापर केलेला आहे ते आहे ग्रामोझोन. याचा वापर केलेला आहे 15 लिटरच्या पंपासाठी 70 ml याचा वापर केलेला आहे. जर तुमच्या भागामध्ये ऊन जर असेल तरच हे तणनाशक पूर्ण जळू शकते. मात्र 2 ते 3 तासामध्ये वरून ढगाळ वातावरण जर असेल किंवा ऊन नसेल, तुम्ही हे तणनाशक मारल्यानंतर पाऊस जर आला तर तुमची जे फवारणी केलेली आहे तणनाशकाची ते व्यर्थ जाईल. त्याच्यासाठी आपण याच्यासोबत जे आहे ते दुसरे तणनाशक वापरू शकता. राऊंडअप 15 लिटरच्या पंपासाठी 60 ml त्याच्यामध्ये घेऊ शकता, 50 ते 60 ml. त्याच्यामुळे काय होईल, जर तुमच्याकडे ढगाळ वातावरण असेल, ऊन नसेल किंवा वरून तुम्ही तणनाशकाची फवारणी केल्यानंतर जर पाऊस आला तर तुमचे जे राऊंडअप मारलेले होते ते तिथं काम करेल आणि ग्रामोझोन आहे ते काम करणार नाही. याच्याकरता आपण याच्यामध्ये राऊंडअप वापरू शकता. जर तुमच्याकडे ढगाळ वातावरण नसेल तर तुम्ही नुसतं ग्रामोझोनसुद्धा फवारू शकता. 60 ते 70 ml 15 लिटरच्या पंपासाठी. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.